स्टार याच गावचा मात्र मुळेखंड गावाचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला, जिथे मात्र शंतनू चव्हाण याचा देखील अप्रतिम समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थाने पहिल्यांदा भेट झाली आमची शंतनू चव्हाण यांची आणि वय लहान आहे खऱ्या अर्थाने शंतनू चव्हाण याचं आणि भरपूर खऱ्या अर्थाने त्याच्याकडे स्पर्धा येतील फ्युचर मध्ये, त्याला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. सध्या 11वी मध्ये तो शिक्षण घेतोय, म्हणजे भरपूर वेळ आहे शंतनूकडे. शंतनूला आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. क्रिकेट खऱ्या अर्थाने सुनील वेळ लावणारा खेळ आहे. आमचे स्कोरर जे आहेत ना, जे आमच्या बाजूला बसले, त्यांचं नाव आमच्या मुखात बरोबर येत नाहीये. दिव्यल, त्याचं देखील 10वीची एक्झाम चालू आहे, तरीही क्रिकेट पहिलं, क्रिकेटला प्राधान्य पहिलं, नंतर अभ्यास. खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट या दोन गोष्टी मात्र वेळ लावलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने अजयजी म्हात्रे साहेब यांच्याकडनं देखील आम्हा समालोचकांना मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्यांचा देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने आम्ही स्पर्धेमध्ये जातो तिथे खेळाडूंवरती भरपूर पैसे लावतात, परंतु समालोचक जे मुखातनं शब्द काढतात, जे खेळाडूंचं सर्व काही रेकॉर्ड तुम्हाला सांगतात, आज त्यांना देखील पाठीवरची थाप दिलेली आहे आमचे सरपंच अजय म्हात्रे दादा यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने ही पाठीवरची थाप आणि पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्वांना, आम्हा तिघांना या ठिकाणी थाप दिलेली आहे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच अजय म्हात्रे साहेब. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र पानदिवे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल जासई. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, यावेळचा बेगवान पहिलाच बॉल मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला शीतरक्षक त्या ठिकाणी होते आणि तिथे मात्र अकाउंट ओपन झालाय खंडोबा जासई टीमचं. सुनील या अगोदरच्या आपण दोन्ही मॅचेस पाहिल्या सेकंड राऊंडच्या, जिथे मात्र टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लो स्कोरिंग मॅचेस, 3 ओव्हर मध्ये 20 धावसंख्ये पुढे कोणताच संघ गेलेला नव्हता आणि खऱ्या अर्थाने जो टॉस जिंकतोय ना, तो सामना जिंकतोय. खऱ्या अर्थाने आतापर्यंत तरी हेच चित्र आम्हाला पाहायला मिळालं. सुनील आम्हाला सांगतात, कारण की 2 दिवस सुनील इथे समालोचन करण्यासाठी होते आणि त्यांचा एक्सपिरियन्स असा सांगतो, 2 दिवसाचा अनुभव असा सांगतोय की 2 रात्रीपेक्षा आजच्या रात्रीमध्ये षटकार थोडेसे कमी पाहायला मिळाले. आज वर्चस्व गोलंदाजाचं जास्त प्रमाणामध्ये राहिलंय. आज या तिसऱ्या रजनीमध्ये ही खेळपट्टी गोलंदाजांना जास्त प्रमाणामध्ये मदत करते, असं काहीतरी म्हणणं आहे त्यांचं आणि खऱ्या अर्थाने तेच घडतंय. आम्ही देखील पाहिलेलं आहे 5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये जेव्हा फ्रेश राऊंड झाले होते आपले, तेव्हाही कोणत्याच टीमने 60+ रनचं टार्गेट सेट केलं नव्हतं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या आपण मॅचेस मध्ये आलो, फॉर्मॅट मध्ये आलो 3 ओव्हरच्या फॉर्मॅट मध्ये, तेव्हाही जर पाहिलं ना तर 20च्या वरती कोणताच संघ अजूनपर्यंत तरी पोहोचलेला नाहीये. का हा गावदेवी खंडोबा जासई संघ पोहोचेल का, हे तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील प्रश्न पडला असणार आहे. यावेळचा बॉल व्हाईट बॉल आपला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र जर पाहिली तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. जर महेंद्र म्हात्रे यांनी जर षटकार ठोकला तर मनीष म्हात्रे आणि नितेश कणुजिया यांच्या 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जर षटकार ठोकला, ओके, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज महेंद्र म्हात्रे आणि पण जर पाहिलं तर मनीष म्हात्रे आणि नितेश कणुजिया यांची ही थाप पाठीवरची. यावेळचा बॉल जर पाहिला तर वेगाने निघून गेला ऑफ स्टिकच्या बाहेर. हा बॉल व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. 3 धावा दाफलिकावरती थोडासा गोलंदाज जो आहे ना, तो सुनील थोडासा दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र पानदिवे संघ टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि गोलंदाजी करत असताना थोडासा जर पाहिलं तर प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. प्लीज विनंती करेन, पंचांशी वादावाद करू नका. पंच जो निर्णय जो आहे ना, तो खऱ्या अर्थाने चांगलाच देतील. मागचे 2 रजनीमध्ये त्यांनी खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. आजच्या रात्रीमध्ये देखील खूप चांगले डिसिजन्स त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. तर प्लीज विनंती करतोय, पंचांशी वादावाद पानदेवी संघ, आपण देखील मोठमोठ्या स्पर्धा खेळत आहात, तुम्हाला डाऊट असेल ठीक आहे, परंतु पंचांचा डिसिजन जो आहे तो अंतिम असणार आहे. DRS सिस्टम आपण या ठिकाणी ठेवलेली नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत पाटील हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने.
यावेळचा बॉल डावखुऱ्याचा फलंदाजीसाठी सरळ मात्र कुठल्याही स्पॉट वरती पीच झाल्यानंतर उसळी घेतली, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला गेला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त ती स्थिरावलेली आहे 3 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट टीमची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये संघ खेळतोय. आपण पाहतोय नूर 11 पांडवे टीमला अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या भारतीय संघाची जर्सी जो इंटरनॅशनल लेवलला सध्या क्रिकेट खेळतोय. यावेळचा बॉल चांगला फटका, लॉंग ऑफला मात्र ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफला थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल झाले, तिथून मात्र काही चुकी झाली होती. परंतु जर पाहिलं ना तर एकच धाव या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका धावीबरोबर संघ मात्र जाऊन पोहोचलाय 4च्या घरामध्ये. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला आणि 4 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने 2023 क्रिकेटसाठी थोडासा काळा दिवस, कारण की 19 नोव्हेंबर भरपूर भारतीयांचं स्वप्न जे आहे ते साकार झालेलं नव्हतं. हृदय तुटलेली होती 19 नोव्हेंबरला. आणि खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की विश्वचषक यंदा आपल्याचकडे येईल. यावेळचा फटका मात्र लाजवाब आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते. तिथे काय घडलं, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एलिव्हेशन कमी होता, परंतु तिथे जज करता आलेला नाही. जजमेंट मध्ये थोडीशी चुकी होते. आणि इथे जर पाहिलं ना तर जीवनदान मिळतं फलंदाजाला. एकेरी धाव संघाची धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावरती. विभान आपण विचार करत होतो आणि आपण सांगत होतो भारतीय संघ आज एक वरच्याच लेवलला गेलेला आहे. खऱ्या अर्थाने रोहित शर्माच्या कॅप्टन्सी मध्ये अव्वल संघ ठरला. आपण जर पाहिलं तर कसोटी सामन्यांमध्ये असू दे, कसोटी फॉर्मॅट मध्ये असू दे, वन डे फॉर्मॅट मध्ये असू दे, T20 फॉर्मॅट मध्ये असू दे. आणि खऱ्या अर्थाने स्वप्न जे ते साकार झालं नव्हतं 19 नोव्हेंबरला. तो दिवस कोणताच भारतीय विसरणार नाहीये. जो क्रिकेटवरती प्रेम करतो ना तो तरी विसरणार नाहीये. कारण की इंग्लंडमध्ये विश्वचषक झाला होता, त्याच्यानंतर भारत देशामध्ये झाला, न्यूझीलंड संघाला पण पराभूत केलं. असं वाटलं होतं की यंदा वर्ल्ड कप आपलाच आहे, परंतु ऑस्ट्रेलियन टीमने मात्र पूर्णपणे आपल्याला पराभूत करून मात्र स्वप्न तोडली. यावेळचा बॉल जर पाहिला तर हा बॉल देखील खूप चांगला पाहायला मिळाला. हाही बॉल निर्धाव पाहायला मिळतोय, जिथे मात्र हा गोलंदाज एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भरपूर रन समोरच्या टीमला बहाल करत होता. तिथे मात्र कमबॅक कसं करायचं ना असं अनिकेत पाटील सांगत असताना समोरच्या टीमला आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक हे भरपूर महत्वाचं असतं, जिथे मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ थोडासा वाईडिश पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल जर पाहिला तर खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र एकच रन टीमच्या खात्यामध्ये ऍड केले जाईल. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 6 बिनगरीबाद सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम खंडोबा जासी टीमची. चला डीजे नितीन. तीन आमचे भरपूर खऱ्या अर्थाने चांगले गीत आम्हाला ऐकवत आहेत. डीजे नितीन यांची आमची देखील भेट पहिल्यांदाच झाली होती आमच्या नवी मुंबईमध्ये कुक्षत गावामध्ये. त्याच्यानंतर ही दुसरी वेळ आहे. खऱ्या अर्थाने भरपूर चांगली साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर मी विनंती करेन यज्ञेश दयानंदजी पाटील यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. मलेखन गावचे यंग स्टार आहेत, ओके रील स्टार आहेत. या पण व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आज इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जयंत आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज जयंत आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके येतील का? इथे मात्र चेंडू पायावरती आदळलाय. पंच सांगतायत की हा बॉल जरूर पायावरती आदळला. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 रन टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल, परंतु हा यष्ट्या सोडून बॉल निघून गेला होता आणि हा बॉल एका रनसाठी संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती, 9 धावा धावफलकावरती. इथून मोठी धावसंख्या उभी करायची असेल ना तर या सलामीच्या जोडीला चांगले प्रहार करावे लागतील. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे सुनील. जे मोठे फटके येत नाहीयेत का? त्याचं कारण आहे नूर 11 पानदिवे संघाचे गोलंदाज अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतात. जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये अनिकेत पाटीलचं षटक अप्रतिम पाहायला मिळालं होतं. पहिल्या 2-3 चेंडूमध्ये असं वाटलं होतं की लाईन लेंथ थोडासा मात्र भरकटलाय की काय, परंतु तिथून मात्र जे कमबॅक केलंय ना, लाजवाब कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जयंता लेफ्ट आर्म गोलंदाज, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने फटके लागत नाहीये. पाहूयात एक स्विच हिट लागून. स्विच हिटने मात्र कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढेल आपला, परंतु तोही बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या खंडोबा जासी संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. ज्या खंडोबा जासी यांनी मात्र आज संपूर्ण रात्रीमध्ये भरपूर मेहनत घेतली आहे. ज्या संपूर्ण रात्रीमध्ये त्या टीमने संघर्ष केलाय. एका बाजूला पानदिवे टीमने देखील संघर्ष केलाय, परंतु 2 सामने जिंकत 3ऱ्या सामन्यामध्ये आज जासी संघ आला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अपील केली जोरदार, परंतु लेग बाईटच्या सुरुवातीमध्ये आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या या 1 धावेबरोबर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10 धावा धावफलकावरती सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते खंडोबा जासी या टीमची. यानंतर शेवटची एक मॅच अजूनही शिल्लक आहे या 3ऱ्या रजनीची. उद्याचा फायनलचा दिवस म्हणजे फायनलची रात्र आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेची. गोलंदाज पुन्हा एकदा तयारी आहे. ही वेळचा बॉल जर पाहिला तर इथे नशिबाचा चौकार येईल की काय? आउटफील्ड फास्ट आहे आणि तिथे काय घडतंय? बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाची बाउंड्री येत असताना खंडोबा जासी या टीमसाठी आणि या 4 धावेबरोबर संघ मात्र जाऊन पोहोचतोय 14च्या घरामध्ये. पाहताय या आमचे सुरेश म्हात्रे सर जे मुळेखंड गावाचे आहेत, त्याचबरोबर नवीन सेवाचे आमचे मुकेश म्हात्रे सर, राजेंद्रजी गरज सर. खऱ्या अर्थाने यांची चांगली पंचांची भूमिका आम्हाला पाहायला मिळाली. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, फक्त 1च रन. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच्यानंतर आमचे 24 लाईव्ह टीम जर पाहिलं ना तर ती टेक्निकल टीमने मात्र भरपूर मेहनत घेतली ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. अर्थातच आमचे कॅमेरामॅन श्रेयश पाटील, त्यानंतर माऊली पाटील, त्यानंतर आमचे ऑपरेटर प्रणय पाटील, मृणाल पाटील यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण त्याने खूप चांगली स्पर्धा ते कव्हर करतात. आणि 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 15 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक मुळेखंड यांच्या माध्यमातून ही ऑर्गनाइज केलेली ही स्पर्धा. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा साता समुद्र पार देखील आपल्याला पाहायला मिळेल. जे खेळाडू साता समुद्र पार आहेत, खऱ्या अर्थाने ते शिक्षण घेण्यासाठी गेल्यात, जॉबसाठी गेल्यात, त्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे. ती स्पर्धा देखील ही स्पर्धा ते लाईव्ह टेक्निकल टीमच्या माध्यमातून पाहत असतील, जिथे मात्र 24 लाईव्ह इव्हेंटचा सर्व टेक्निकल संघ जो आहे ना तो सज्ज झालेला आहे. आणि वारंवार आम्ही का म्हणतो तर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या टेक्निकल टीमने भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ही टीम ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने कव्हर करते. या बॉलचा बॉल हवेमध्ये, टॉप एज, विकेट कीपर कॉल दिलाय. गोलंदाज काय घडतंय? मॅच आणि कॅच या 2 गोष्टी क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाच्या असतात सुनील. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने म्हणतो आणि इथे आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. पानदेवे टीम, नूर 11 पानदेवे टीम ही कॅच भरपूर महत्वाची होती. इथून एक धाव भरपूर महत्वाची आहे, कारण की आपण जर पाहिलं ना तर रात्रीचं सत्र आणि या रात्रीच्या सत्रामध्ये आतापर्यंत तरी पाहिलं की धावा मोठ्या प्रमाणामध्ये होत नाहीयेत, चेंडू ट्रॅव्हल होत नाहीयेत मैदानाच्या बाहेर. जिथे तुम्हाला 22 ते 25 धावसंख्येचं टार्गेट सेट झाला ना, खंडोबा जासी टीमने जर सेट केला ना तर कठीण जाईल चेस करण्यासाठी.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट मध्ये विकेट. यावेळचा बॉल का चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. फंबल झालाय. एक रन तर कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलेली आहे. तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि तिसरी रन घेता घेता मात्र इथे फलंदाज क्रमांक तिसरा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती गेलाय. विनीत म्हात्रे. संघाची धावसंख्या 18 धावा दाफलकावरती. लाजवाब षटक फेकत असताना आपल्या टीम साठी गोलंदाज विशाल पाटील. उद्याच्या दिवसामध्ये मोठमोठे संघ आपल्याला पाहायला मिळतील, जिथे मात्र पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच पार्ट एंटरप्राइजेस वाघविलवाडा त्यांच्या विरोधामध्ये काळुंद्रे संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण दादा यांचा संघ काळुंद्रे, त्याच्यानंतर त्याच्या विरोधामध्ये सूरज पाटील याचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर नवजीवन मुळेखंड घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर संघ खेळणारा आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या विरोधामध्ये साई संघ. यावेळचा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. साई संघ देखील खेळताना दिसेल. उद्याचा गट मात्र पोल जो आहे तो भरपूर मोठा आहे. उद्या मजा येईल आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळेल. आणि अद्विक 11 जीवदानी बामण डोंगरी हा संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. त्याच्या विरोधामध्ये आमच्या नवी मुंबई परिसरामध्ये सध्या फॉर्मला चालू असलेला संघ स्वराज म्हात्रे याचा गोठवली 11 गोठवली संघ निलेश दादा पाटील यांचा संघ आम्हाला खेळताना दिसणार आहे. यावेळचा फटका जर पाहिला तर एलिव्हेशन मिळाला नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाने काहीच चुकी केली नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन आणि उद्याच्या दिवसातील मध्ये फ्रेश राऊंड मधली शेवटची मॅच मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये समिधा नागव. यस डीजे. रवी मांडेलकर बोलवत आहेत. रवी मांडेलकर, आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचा. मैदानाच्या आतमध्ये गेलाय कुणाल पाटील. संघाची धावसंख्या जर पहिली तर ती 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विशाल पाटील ओव्हर मध्ये मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीम साठी गोलंदाज तयार विशाल पाटील. यावेळचा बॉल मात्र शफल होऊन ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. हा फटका जर पहिला लागला असताना तर बॉल बाउंड्रीच्या बाहेर कदाचित गेला असता, कारण की डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत आणि तिथेच चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन पाहायला मिळालं तर या डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी विशाल पाटील आपल्या टीमसाठी करत असताना नूर 11 पानदिवे या टीमसाठी. याही वेळचा बॉल जर पाहिला तर बॅटची एज शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अडवतोय. तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. अशा रीतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. या इनिंगचा या सत्राचा शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 20 धावा दाफलकावरती. सुनील या 20 धावसंख्येवर असं वाटतंय फाईट देऊ शकतो खंडोबा जासई संघ. हार मारणारा संघ नाहीये, कठीण जाईल. नूर 11 पानदिवे संघाला देखील ते देखील म्हणत असतील हा बॉल निर्धावाला तर बरं होईल, कारण की या बॉल वरती मोठा फटका आला ना तर खंडोबा जासई संघ आम्हाला चेस करण्यासाठी नक्कीच घाम फोडेल. ताकद आहे गोलंदाजी खंडोबा जासई टीमची. शेवटचा एक बॉल
शेवटचा बॉल फुल टॉस बॉल पाहायला मिळाला होता आणि ज्या फटक्याची आपण चर्चा करत होतो तो फटका मात्र आलाय आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 26 आणि 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नूर 11 पांदिवे टीमला जी आपण चर्चा करत होतो इथून जर षटकार आला तर घाम फोडल्याशिवाय राहणार नाहीये खंडोबा जासई संघ नूर 11 पांदिवे संघाला आणि तेच चित्र कदाचित मैदानाच्या आत दिसेल का नूर 11 पांदिवे संघ हा 27 धावसंख्येचा टार्गेट जो आहे ना तो सहजरित्याने चेस करेल का काय घडेल या मॅच मध्ये काय बिघडेल या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये अर्थातच दुसऱ्या सत्रामध्ये मी तुमच्या समोर आवाज घेऊन येतोय पुन्हा एकदा आमच्या नवी मुंबईचा रायझिंग स्टार आमच्या सानपाडे गावाचा रायझिंग स्टार सुनील लॅम्बोर यांचा थँक्यू सो मच आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो वेलकम या व्यासपीठावरती नूर 11 पांदेवे या टीमला पुरस्कृत केलं ते मात्र सन्माननीय नितेश दादा आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती आपल्या या माजी सरपंच जितेंद्र गरज व सरपंच अजय म्हात्रे चषक 2024 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय नूर 11 पांदेवे या टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ आगमन बघतो आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय चला खंडोबा जासई संघ आता वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आणि लवकरात लवकर आता फिल्डिंग लावून घ्या सध्या गुलाबी थंडी आपल्याला पाहायला मिळते आणि गुलाबी थीम देखील या स्पर्धेची आपण बघतोय यंदाच्या रोहित सर NMPL ची गुलाबी थीम होती आपल्या नवी मुंबई प्रीमियर लीगची आणि तसंच काहीतरी चित्र याही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं फ्लेमिंगो सिटी म्हणून आमच्या नवी मुंबई शहराला ओळखलं जातं परंतु रायगड तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये सध्या आपण बघतोय या मुळीखंड गावाची क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळते एकूण 38 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे योगेश म्हात्रेनं मात्र 3 बॉलवरती 3 षटकार खेचले तर सन्माननीय जयेंद्र दादा म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आपल्या आवडत्या खेळाडूवरती इथे मात्र पैशांची लयलूट लावली जाते या पैशांच्या माध्यमातून त्यांचा आनंद व्यक्त केला जातो यस सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे जिथे मात्र लक्ष्य 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 27 कुणाल पाटीलचा हा पहिलाच बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समनला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आता या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर 27 धावांचं लक्ष्य आतापर्यंत 2 मॅचेस आम्ही 3-3 ओव्हरच्या पाहिल्या परंतु त्या मॅचेस पेक्षा आता या मॅच मध्ये मोठं आव्हान ठेवलेलं आहे जसे टीमनं बॅटिंग करणाऱ्या पांदिवे या टीम समोर इथे मात्र जर का आपण बघितलं तर एका धावेने धावांचा आता एटीएम ओपन झाला बॅटिंग करणाऱ्या नूर 11 पांदेवे या टीमचं पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता यावेळीचा फटका मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला परंतु मिड ऑन रिझर्व मध्ये अफलातून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते लाल शबाब क्षेत्ररक्षण आपण बघतोय मिड ऑन रिझर्व मध्ये खूप चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला जिथे मात्र जवळजवळ आपल्या टीम साठी त्याने 3 धावा वाचवलेल्या आहेत
पुन्हा एकदा बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न लाईन खराब. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. पंच कवायत प्रकार करत असताना आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. योगेश या खेळाडूसाठी सलग 3 षटकारांसाठी आणि सलग 3 चौकारांसाठी देखील जयेंद्र दादा यांच्या वतीने 500 दिले जातील. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला जिथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलच्या मागे खूप चांगली फिल्डिंग आणि आता एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. या एका धावेच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. 4 धावा. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील कारण लक्ष मोठा. 18 बॉल मध्ये 27 धावांचं लक्ष. यावेळीचा हा बॉल इथे मात्र फटका प्रतिमा. तिथे मात्र दूरवरील क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा 5 धावा. बॉल जर आपण पाहिले तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. अजूनही मात्र 1 बॉल शेष. पाहूया आता हा 1 बॉल इथून मात्र कशा रीतीनं रिलीज केला जाईल. स्ट्रायकिंगला बॅटर योगेश. योगेशच्या बॅटमॅन आता फटका अप्रतिम आहे परंतु तिथे मात्र बॉल आणि फिल्डरची शर्यत. परंतु तिथे मात्र फिल्डरनं मारली बाजी. खूप चांगला प्रयत्न तिथे या बॉलला फील्ड करण्याचा राहिला. आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 6 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्यात 21. हा आपल्या आवडत्या खेळाडूवरती इथे मात्र पैशांच्या माध्यमातून पारितोषिकं लावली जातात. आता ती आपल्याला पटकावी लागतील कारण आता 12 बॉल मध्ये धावा करायच्यात 21 धावा. योगेश या बॅटरसाठी सुवर्ण संधी. यावेळीचा हा बॉल इथे मात्र फटका अप्रतिम आहे परंतु तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपण बघतोय. गली रिझर्व मध्ये खूप चांगला प्रयत्न तिथे राहिला त्या फिल्डरचा परंतु 1 धाव भरपूर वेगाने कंप्लीट केलेली आहे. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 11 बॉल मध्ये 20 करायच्यात. 11ला 20. कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. या बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु तो बनणार प्रेक्षक आणि बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय खडकणी चौकार. आता धावफलकावरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण बघतोय. 1 11 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आता या चौकाराच्या साह्याने धावांचा अंतर कमी राहिला. यावेळीचा फटका अप्रतिम. काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. लगातारचा बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार येतात. बॅट्समन जर आपण बघितलं तर अर्थातच प्रणयची बॅट आता तळपत असताना आपल्याला पाहायला मिळते. नऊ बॉल आणि 9 बॉल मध्ये आता 12 धावींची गरज आहे या मॅच मध्ये. प्रणय सध्या चांगली बॅटिंग करतोय. सलग 2 बॉल वरती 2 चौकार. तिसरा येईल का. यावेळेला बॅटची कडा. धक्का क्रमांक पहिला. चौकारांचा मोह या बॅटरला सावरता आला नाही आणि आता प्रणय झेलबादच्या रूपाने इथून मात्र बाद होतोय. फर्स्ट विकेट टू गॉन. मोठा मासा
इथे मात्र गळाला लागला खंडोबा जासई या टीमच्या. मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो. इनियाड क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर बॅट्समन इथून मात्र दाखल झाला विशाल पाटील. विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून बॅटिंग केली जाईल. बॉल पुन्हा एकदा तयार. तन्मयचा हा बॉल वेग प्रचंड परंतु पंचांचा सिग्नल ऑप्टिकच्या बाहेर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 11 करायच्यात या मॅच मध्ये. 8 बॉल विजयासाठी 11 धावांची गरज आहे. तन्मयला आता योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणं अत्यावश्यक आहे. तन्मयचा हा बॉल फटका फसला. बॉल हवेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. इथे मात्र कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर मात्र 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट केल्या. आता या 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतो. आता बॉल उरले 7 आणि 7 बॉल मध्ये तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत 9. 7 बॉल मध्ये आता 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू 9 धावा. 9 धावा 7 चेंडू. काय करणार कोणता संघ जिंकणार? खंडोबा जासई की नूर 11 पानदिवे. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू. आता शेवटच्या टोकाला आपण येऊन पोहोचलो. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो मात्र नेक्स्ट मॅच कुंडेगाव या टीम समोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच म्हणजे आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार. पहिल्या दिवशी तुषार स्पोर्ट्स मुळेखंडा संगम सुपर 4 मध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवशी आई माऊली अक्कादेवी मोठी जुई हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार? यावेळीचा फटका अप्रतिम. कॅच इथे मात्र ड्रॉप झाली आणि त्यानंतर बॉल गाठले सीमारेषेचं अंतर. आधीच कर्ज बाजारी आणि त्या दुसरा शेजारी. तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत परंतु त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जाण्याचं एकमेव कारण ठरू शकतं. आता बॉल शिल्लक आहे 5 आणि 5 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. बॉल टू रन असं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कशा रीतीने आता या मॅचला फिनिश केलं जाणार. स्ट्रायकिंगला बॅटर जर आपण बघितला तर योगेश आपल्याला पाहायला मिळतो. आता या बरोबर इथे बॉल हवेत पकडला जातोय. झेल टिट फॉर टॅट. तू मला मोठी स्ट्रोक मारू शकतो परंतु मी देखील काही कमी नाही आहे. मी देखील तुझी विकेट घेऊ शकतो. टिट फॉर टॅट आपल्याला पाहायला मिळाले. बॅट्समन बाद झाला ठोकोडीचे.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला मयूर पाटील. 4 बॉल मध्ये 5 करायच्यात. स्पर्धा आपण बघतोय माजी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजय म्हात्रे चषक आपल्याला पाहायला मिळतो या मुळेखंड नगरीमध्ये. गोवा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि आज या स्पर्धेची संपूर्ण चर्चा रायगड जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये इथून मात्र गायली जाते. वेळ लावले या स्पर्धेनं संपूर्ण उरणकरांना. औचित्य आहे माजी सरपंच जितेंद्र गरद व सरपंच अजय दादा म्हात्रे चषक. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो, परंतु विकेट किपरने या बॉलला कलेक्ट करताना थोडासा उशीर केला. त्यानंतर चिकी रन्स आपण बघितली. 1 धाव कंप्लीट. आता येणारी बॉल शिल्लक आहे 3 आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 3 बॉल 4 करायच्यात. तीन बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये बुद्धिबळासारखं आता क्रिकेट खेळावं लागेल. कॅल्क्युलेटर क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज असताना आता 1 धाव भरपूर वेगाने कंप्लीट केली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला बॅटर धावतोय. धोक्याची घंटा होती आणि इथे मात्र बॅट्समन राऊंड आउटच्या रूपाने बाद झाला. मध्ये आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील दाखल झाला. येणारे बॉल 2 आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. संघ आता अडचणीमध्ये सापडला. संकटमोचक म्हणून हा खेळाडू आपल्या टीम साठी आता इथून धावून येईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. बॅटिंग करणाऱ्या नूर 11 पांदिबे टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये 2 ला 3 धावांची गरज असताना इथे एक सिंगल आता कंप्लीट झालेली या मॅच में ट्विस्ट सामन्याला कलाटणे आपल्याला पाहायला मिळते. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 1 बॉल मध्ये आता 2 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार, कोणता संघ इथून मात्र कुंडेगाव या टीम समोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळणार. या मॅच मध्ये आता पाहायला मिळणारा हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिरी 1 गेंद और जीत के लिए 2 रनों की जरूरत. शेवटचा 1 बॉल विजयासाठी 2 धावा करायच्या. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जागेवरती बसलेले प्रेक्षक आता उभे राहिलेत, कारण कोणता संघ ही मॅच जिंकणार. पिन ड्रॉप सायलेंट, शांततेचं वातावरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. बॉल तयार झाला. सुमित स्ट्रायकिंग इनला अनिकेत पाटील. 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज. गोलंदाज तयार झाला. सुमितचा हा बॉल फटका प्रतिमा. वाकडी तिकडी पाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर षटकार मारेगा लेकिन अनिकेत पाटील झुकेगा नहीं साला. काय फटका सजवल्याने हा सामना जिंकला. अर्थातच नूर 11 पांदेवे या टीमना आणि या षटकारासाठी सन्माननीय जितेंद्र दादा म्हात्रे यांच्या वतीने बॅटर अनिकेत पाटीलला 200 रुपयाचं कॅश प्राइज झालेल्या. संघ अडचणीत सापडला होता आणि संकटातून बाहेर काढण्याचं काम इथे मात्र केलेला अनिकेत पाटीलनं. यस, येऊ द्या डीजे. पानदिवे टीमचे कॅप्टन चला या लगेचच. पानदिवे